अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण केले जाते, परंतु तुम्ही केले नसेल आणि तुम्हाला वेळ मिळाला नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचा। 14वा आणि 18वा अध्याय वाचल्याने संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ मिळते। गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात असे सांगितले आहे की सायनदेव हे निश्चिम भक्त होते। ते संकटात असताना नृसिंह सरस्वती यांनी त्यांची संकटातून मुक्तता केली होती। 14व्या अध्याय वाचल्याने आपल्यावरील सर्व दुःख दूर होतात। कितीही मोठं संकट असेल तरी देखील आपण दत्त महाराजांच्या कृपेने त्यामधून बाहेर येतो, तसेच मनाला शांती मिळते। 14व्या अध्यायाबरोबरच 18वा अध्याय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि फायदेशीर आहे। 18व्या अध्यायाचे पठण केल्यास आपले दारिद्र्य नष्ट होते, आर्थिक संकटे दूर होतात व लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते। तसेच आपल्याला व्यापारामध्ये प्रगती होते आणि परिस्थिती सुधारण्यास मदत होते। 18व्या अध्यायात नृसिंह सरस्वतींनी एका गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले होते असे सांगितले जाते। यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे पठण करता आले नसेल तर तुम्ही 14वा अध्याय आणि 18व्या अध्यायाचे पठण दत्त जयंतीच्या दिवशी सायंकाळी करावे। तसेच तुम्ही हे 2 अध्याय दररोज देखील पठण करू शकता। यामुळे तुमच्यावरील आर्थिक संकटे दूर होतील आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमचे सर्व चांगलेच होईल। त्यामुळे हे 2 अध्याय नक्की पठण करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।